वसईतले सुप्रसिद्ध आणि चर्चेत असलेले बिल्डर राजेश नंदा यांच्या इमारतीची सीसी पुन्हा एकदा आयुक्तांनी कॅन्सल केलेली आहे। गेल्या 6 महिन्यात एकाच बिल्डिंगची सीसी 2 वेळा रद्द करण्यातली हा महापालिकेचा विक्रमच म्हणावा लागेल। आपण पाहिलं होतं की 6 महिन्यापूर्वी आम्ही एक बातमी दाखवली होती, नालासोपाराच्या पेल्ल्यार फाट्यावर जी औद्योगिक वसाहतीची इमारत आहे त्या इमारतीची सीसी जी आहे की आयुक्तांनी रद्द केली होती। त्याच्यानंतर हा बांधकाम व्यावसायिक राजेश नंदा आहे ते कोर्टात गेले आणि कोर्टाकडून सीसी पुन्हा जी आहे की त्यांनी पूर्ववत करून आणली होती, परंतु आयुक्तांनी सीसी पुन्हा कॅन्सल केलेली आहे। काय प्रकरण आहे सर्व? पेल्हारच्या सर्वे क्रमांक 158 आणि 189 या ठिकाणी जे आहे की औद्योगिक वसाहतीची इमारत आहे की राजेश नंदा यांनी बांधली होती आणि त्यावेळी त्यांनी रितसर बांधकाम परवानगी घेतली होती, परंतु बांधकाम परवानगी घेत असताना जो TLR जोडलेला तो TLR हा संपूर्णपणे खोटा होता। त्याच्यामध्ये फेरफार केली होती, त्याच्यामध्ये चेंजेस करून अतिरिक्त FSI मिळावा यासाठी राजेश नंदा यांनी महानगरपालिकेची दिशाभूल केली होती आणि त्यावेळी ही सीसी कॅन्सल झाली होती। 3/9/2025 वेळी पहिल्यांदा ही बांधकाम परवानगी रद्द केली होती। त्यानंतर राजेश नंदा जे आहेत की मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे महानगरपालिकेला 25,000चा दंड लावला आणि सीसी ही पूर्ववत केली होती। यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने जे आहे की महापालिकेला 1 लाखाचा दंड सुचवला आणि त्याने सांगितलं होते की तुम्ही कुठल्याही प्रकारची नोटीस न देता राजेश नंदा यांची सीसी का कॅन्सल केली होती, त्यांना नोटीस घेऊन पुन्हा सुनावणी घ्या। आता जे आयुक्त आहे तत्कालीन मनोज कुमार सूर्यवंशी यांनी पुन्हा सुनावणी घेतली आणि सुनावणीमध्ये पुन्हा आढळलं की त्यांचा TLR जो आहे तो खोटा होता आणि मनोज कुमार सूर्यवंशी यांनी संपूर्ण सीसी जी आहे की रद्द केलेली आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये 2दा राजेश नंदा यांची सीसी कॅन्सल झाली होती आणि सीसी जी आहे मे इन्फ्रा यांच्या नावावरती, याच्यामध्ये राजेश नंदा ज्यांचा आर्किटेक्ट देखील समाविष्ट आहे। या दोघांच्या संगनमताने ही सीसी जी आहे बोगस सीसी बनवण्यात आली असा आरोप जो आहे चंदू पाटील यांनी केलेला आहे। चंदू पाटील याच्यात मूळचे तक्रारदार आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता आणि त्याच्यानंतर ही सीसी कॅन्सल करण्यात आली होती। चंदू पाटील यांची मागणी आहे की विकासक राजेश नंदा आणि आर्किटेक्ट देवेन मिस्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, फौजदारी गुन्हा नोंद करावा अशी त्यांची मागणी आहे। तसेच MRTP ॲक्ट 1966 कलम 52-53 अंतर्गत अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे। तसेच संबंधित बांधकामाला कुठल्याही प्रकारचा वीज पुरवठा व पाणी पुरवठा तात्काळ खंडित केला पाहिजे आणि संबंधित विभागीय आयुक्तांची जी आहे ज्यांनी ही परवानगी दिली त्यांची कसून चौकशी व्हावी। याच्यामध्ये असं झालेलं आहे की ह्या इमारतीची सीसी 2दा रद्द केली असताना देखील तिथे मोठ्या प्रमाणावर जे आहेत की भाडेकरू घुसलेले आहेत। लोकांनी ज्यांनी गाळे विकत घेतले त्यांनी भाडेकरू दिलेले आहे, कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। महानगरपालिकेने इकडे पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे, इकडे लाईटचं कनेक्शन देखील आलेलं आहे। अशा प्रकारे एका इमारतीची सीसी जी आहे की 2दा रद्द होणे ही फार मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे। ही सीसी आहे ते 3 ते 4 जणांच्या नावावर होती। याच्यामध्ये आर्किटेक्ट जे आहेत की त्यांच्या नावावर होती, देवेन मिस्त्री, राजेश नंदा आणि दिलीप मोटवानी हे मयत आहेत, त्यामुळे त्यांचा याच्यातला रोल करण्याचा काही सांगता येत नाही। परंतु एकंदर महानगरपालिकेत नेमकं चाललंय का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। एकाच बांधकामाची सीसी 6 महिन्यात 2दा रद्द होणे हा एक महानगरपालिकेचा वसई विरार शहर महानगरपालिकेचा एक विक्रमच म्हणावा लागेल। त्यामुळे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी जाता ही सीसी रद्द केलेली आहे। आता ह्या बिल्डिंगला पुढची काय कारवाई होणार ते देखील पाहावं लागणार। वास्तविक पाहता ही इमारत आता ही संपूर्णपणे अनधिकृत असले आहे। त्यामुळे दुसरीकडे ही बातमी मिळालेली आहे की हा जो बांधकाम व्यावसायिक आहे राजेश नंदा हा रेग्युलायझेशनसाठी जात आहे, त्यामुळे महानगरपालिका याला ही संपूर्ण बिल्डिंग पुन्हा अतिरिक्त दंड आकारून रेग्युलाइज करून देते का हे देखील पाहावं लागणार आहे। जर असंच रेग्युलायझेशन होत राहिलं तर सर्वजण अनधिकृत बांधकाम बांधतील आणि रेग्युलायझेशनसाठी पैसे भरून रेग्युलाइज करून घेतील। त्यामुळे एकंदर ह्या संपूर्ण कारवाईमध्ये जे आहेत की आर्किटेक्टवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, विकासकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी जी आहे चंदू पाटील यांनी केलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळात पालिका काय निर्णय घेते ते पाहावं लागणार आहे। हे असं आहे की सीसी जी कॅन्सल करायची, आमच्याकडे विभागीय आयुक्त महोदयांनी एक पत्र पाठवलं की यावेळेला हा जो बिल्डर आहे, आता बिल्डरचं नाव राजेश नंदा असं आहे, त्यांनी ज्या वेळेला इकडं आपल्याकडं प्रकरण सादर केलं त्याच्यामध्ये TIचा नकाशा जो जोडला तो खोटा नकाशा होता। त्याच्यानुसार आम्ही ती त्यावेळेला सीसी रद्द केली होती, पण माननीय उच्च न्यायालयाने असं सांगितलं की कमिशनरांनी याबाबत हिअरिंग घ्यावं, त्याला संधी द्यावी, त्याचं म्हणणं ऐकून याच्यावर निर्णय घ्यावा। त्यानुसार आम्ही याच्या प्रकरणात हिअरिंग घेतली, त्यांचं म्हणणं ऐकलं
पोलिसांकडनं आणि TILRकडनं पण चौकशी केली आणि आम्हाला असं आढळलं की हा जो TILRचा नकाशा आहे याच्यावरच्या खोट्या सह्या आहेत आणि हा नकाशा पूर्णपणे बनावट आहे. याच्या आधारावर आम्ही ती CC पुन्हा एकदा रद्द केलेली आहे. सर, एकाच बांधकामाची दोनदा CC रद्द करण्याची वेळ आली. नाही, पहिली CC रद्द केली ती मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी आमचे आदेश रद्द करून परत हिअरिंग घ्यायला सांगितली, त्याच्यामुळे ती एकदा रद्द केली. आणि दुसऱ्यांदा मग ही मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हिअरिंग घेऊन सर्व प्रक्रिया पार पाडून तपासणी करून आम्ही रद्द करायचा निर्णय घेतल्यामुळे 2 वेळा CC रद्द करण्यात आली. सर, या संबंधी आता या बिल्डरला ब्लॅकलिस्ट करणं किंवा गुन्हा दाखल करण्याचा काही प्रोसेस होणार आहे? नाही, याच्यामध्ये TILRचा नकाशा खोटा आहे, त्याच्यामुळे TILRला आम्ही कळवलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कारण त्यांच्या नावाचे त्यांच्या सहीचे खोटे कागदपत्र आमच्याकडे बिल्डरमार्फत सादर झालेले आहेत. ते काम TILR करतील, त्यांना आम्ही ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. आम्ही पोलिसांकडनंही पत्र दिलेलं आहे आणि पोलिसांनी तपासणी करून आम्हाला कळवलेलं आहे की एक TILRचा नकाशा खोटा आहे, स्वाक्षरी खोट्या आहेत. त्यानुसार TILRच्या स्तरावर त्यावर कारवाई होईल. आपण त्यांना हा प्रश्न विचारा.